धक्का बस। शुभ सायं सर्वेभ्यः। संधि यह प्रकरण हमने पढ़ा शुरू किया है, जिसमें हमने स्वर संधि के 6 भेद हमने पूरे पढ़े हैं। और आज हम शुरू कर रहे हैं व्यंजन संधि। ठीक है। वहां पर हमने सामान्य रूप से व्यंजन संधि किसे कहते हैं यह हमने सीखा था। तो व्यंजन संधि किसे कहते हैं? जब व्यंजन के सामने कोई स्वर या व्यंजन आता है और व्यंजन के स्थान पर परिवर्तन होता है। किसके स्थान पर परिवर्तन होता है? व्यंजन के स्थान पर परिवर्तन होता है, आदेश होता है, तब हम उसे व्यंजन संधि कहते हैं। और जो आदेश होने वाला वर्ण है वो भी व्यंजन ही होता है। ठीक है। व्यंजन के स्थान पर परिवर्तन होता है और आदेश के रूप में भी व्यंजन ही होता है। उसी को हम व्यंजन संधि कहते हैं। जैसे उदाहरण के लिए यहाँ पर जगत धन ईशः ऐसे उदाहरण लिया है। जगत, यहाँ पर त के स्थान पर द आदेश हुआ है। ठीक है। तो त भी व्यंजन है और द भी व्यंजन है। तो ऐसे जब व्यंजन के स्थान पर व्यंजन आदेश होता है तब उसे व्यंजन संधि कहा जाता है। तो यहाँ पर जैसे कि द हुआ और जगदीशः ऐसे पद बना है। क्या पद बना है? जगदीशः। मराठीमध्ये इथे परिभाषा दिलेली आहे, जेव्हा व्यंजनाच्या पुढे व्यंजन किंवा स्वर आला असता व्यंजनाच्या जागी परिवर्तन होते त्यास व्यंजन संधी असे म्हणतात। व्यंजनाच्या जागी हे हे महत्वाचं आहे। ठीक आहे। प्रथम व्यंजन असेल किंवा नंतर सुद्धा व्यंजन असेल, म्हणजे पूर्व पदाचं अंतिम व्यंजन असेल, वर्ण व्यंजन असेल, किंवा उत्तर पदाचा प्रथम वर्ण व्यंजन असेल, मात्र परिवर्तन हे व्यंजनाच्याच जागेवरती होणार आहे। निमित्त कधी स्वर सुद्धा असू शकतात। जसं की या उदाहरणामध्ये जगत धन ईश, इथे मात्र निमित्त काय आहे तर ई हा निमित्त आहे। ठीक आहे। कारण काय आहे तच्या जागेवरती द होण्यासाठी? तर ई हे कारण आहे आणि ई हा स्वर आहे। म्हणजेच व्यंजनाच्या पुढे स्वर आला तरी सुद्धा व्यंजनाच्या जागेवर परिवर्तन होतं। त्यामुळे व्यंजनाच्या जागेवर जेव्हा व्यंजनच परिवर्तित होतं त्यावेळेस त्याला व्यंजन संधी असं म्हटलं जातं। व्यंजन संधि कशाला म्हणतात? परिभाषा समजली है, श्लोक समझ में आया है। हाँ सर। हाँ सर। ठीक है। और भी बहुत सारे उदाहरण अभी हम नियम में पढ़ने ही वाले हैं, तब और स्पष्ट होगा व्यंजन संधि किसे होती है। तो व्यंजन संधि के भी अलग अलग भेद है, जिसमें पहला भेद है अनुस्वार संधि। अनुस्वार संधि मोनुस्वार ऐसा इसका सूत्र है। तो इसका इसका विग्रह मैंने यहाँ पर दिया है, विश्लेषण मराठी में। पदाच्या शेवटी म असेल व त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन असेल तर म चा अनुस्वार करायचा आहे। आता अनुस्वार कशाला म्हणायचं हे आपण वर्णविचार या प्रकरणामध्ये शिकलेलोच आहोत। ठीक आहे। कोण सांगतोय अनुस्वार कशाला म्हणायचं? अनुस्वार किसे कहते हैं? एखाद्या वर्णाच्या वरती जो टिंब बरोबर, छान। एखाद्या वर्णाच्या डोक्यावर जो आपण टिंब देतो, डॉट देतो, त्यालाच अनुस्वार असं म्हटलं जातं। तर अनुस्वार कधी करायचा आहे तर कोणत्याही पदाच्या अंती हलंत म असेल आणि त्याच्या पुढे कोणतंही व्यंजन आलं तरी सुद्धा म चा काय करायचा आहे? अनुस्वार करायचा आहे। आणि हलंत म कधी लिहायचा आहे असं जर प्रश्न पडला तर ज्या वेळेस एखाद्या वाक्याच्या शेवटी किंवा एखाद्या एखाद्या पदाच्या शेवटी हलंत म असेल किंवा अनुस्वार असेल तर त्याचा हलंत म लिहिला जातो। ठीक आहे। म्हणजे एखाद्या वाक्याच्या शेवटी जर म आला हलंत, त्याचा मात्र अनुस्वार करायचा नाही, तर तो मात्र तिथे काय करायचा आहे? म जशाच्या तसा हलंतच लिहायचा आहे। आणि अनुस्वार कधी करायचा आहे तर अनुस्वार संधीच्या नियमाने मोनुस्वार नियमानु सूत्रानुसार, तर त्याच्या पुढे कोणतंही व्यंजन आलं तरी सुद्धा त्या म चा हलंत म चा काय करायचा आहे? अनुस्वार करायचा आहे। जसं सर उदाहरण के लिए आवाज हमने कट होते। संस्कृती, आवाज येत नाहीये।
येतोय आवाज? नाही सर, सगळ्यांनाच बरोबर येत नाही नाही येतोय. आवाज? नाही सर, ब्लर होतोय. नाही सर. ओके. समजलं नाहीये अनुस्वार संधी कशाला म्हणायचंय? समझ में आया है अनुस्वार संधि हाँ किसे कहते हैं? जब हाँ किसी भी पद के अंत में हलंत म आएगा और उसके सामने कोई भी व्यंजन होगा तो हलंत म के स्थान पर अनुस्वार करना है, और अनुस्वार हम उसके पीछे के वर्ण के ऊपर लिखा करते हैं। जैसे ग्रामम धन गच्छति, यहाँ पर हलंत म के सामने ग, गच्छति का ग, यह व्यंजन आया है, इसलिए म का हमने अनुस्वार किया। तो उसके पीछे जो वर्ण है म, उसके ऊपर हमने अनुस्वार लिख दिया, तो ग्रामम गच्छति ऐसे हुआ। ठीक है। चित्रम रचयति, चित्रम रचयति, लेकिन अनुस्वार का उच्चारण फिर अलग होगा। जैसे ग्रामम गच्छति का जब संधि होकर ग्रामम अनुस्वार लिखा जाएगा, तो वो ग्रामं गच्छति ऐसे उच्चारण किया जाएगा। उच्चारण पद्धति में, उच्चारण नियम में हमने वो सीखा है। चित्रम धन रचयति, चित्रं रचयति, समझ ले? हो हो सर। अनुस्वार संधि समझ में आई? इजी है, आसान है। इसी संधि के ऊपर आगे वाली संधि डिपेंड है। ठीक है, तो अनुस्वार संधि समझ में आनी चाहिए। पहले तो अनुस्वार संधि के नियम से म का अनुस्वार किया, अभी अनुस्वार का परिवर्तन करेंगे पर सवर्ण इस संधि में। ठीक है, अनुस्वार संधि में कुछ डाउट है? श्लोक समझ में आया है? हाँ सर। नहीं समझ में आया तो पूछो। और सबसे इम्पोर्टेंट चीज है कि क्लास के बाद श्लोक पढ़ाई किया करो। सिर्फ सिर्फ क्लास में पढ़ने से होगा नहीं, यह आपको खुद को थोड़ा करना पड़ेगा। ठीक है, रूल्स वगैरह लर्न करने पड़ेंगे, ध्यान रखना पड़ेगा कौन कौन सी संधि हो रही है, कौन सी संधि के क्या रूल है। ठीक है, आगे की संधि है परसवर्ण संधि। परसवर्ण, पर पर मतलब आगे वाला, सवर्ण सवर्ण मतलब जैसा, और संधि मतलब संधि, सामने वाले वर्ण के जैसे होने वाली संधि, या सामने वाले वर्ण के कारण होने वाली संधि। ठीक है, ये परसवर्ण संधि का नियम क्या है? जब अनुस्वार के सामने कोई वर्गीय व्यंजन होगा, ठीक है, जब अनुस्वार के सामने कोई वर्गीय व्यंजन होगा, तब अनुस्वार के स्थान पर आगे वाले वर्ण के वर्ग का पांचवा वर्ण, मतलब अनुनासिक वर्ण, अनुस्वार की जगह पर करना है। ठीक है, क्या कहा? अनुस्वार के सामने जब वर्गीय व्यंजन होता है, वर्गीय व्यंजन कितने हैं? 25. बरोबर, 25 वर्गीय व्यंजन आहेत। वर्ग किती आहेत? 5. बरोबर, 5 वर्ग आहेत। त्या 5 वर्गामध्ये जे वर्ण येतात त्यांना आपण वर्गीय व्यंजन म्हणतो। छान. कोणते कोणते 5 वर्ग आहेत? क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. बरोबर, क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग, त्यालाच महर्षी पाणिनी कु चू टू तू पू म्हणतात। कु चू टू तू पू. तर यामध्ये जे वर्ण येतात ते जर अनुस्वाराच्या पुढे आले, तर अनुस्वाराच्या जागेवर पुढील वर्णाचा जो वर्ग असेल, त्या वर्गाच्या वर्गामध्ये, त्या वर्गामध्ये जे अनुनासिक व्यंजन आहे, म्हणजेच पाचवा व्यंजन, ते व्यंजन आपल्याला अनुस्वाराच्या जागेवर करायचं आहे। उदाहरणामध्ये स्पष्ट होईल। जसं उदाहरण अम धन कह, असं उदाहरण पहिलं घेतलेलं आहे। आता तिथे अनुस्वाराच्या पुढे कोणता वर्ण आलेला आहे? क वर्ण क. आलेला आहे। बरोबर, वर्गीय व्यंजन आहे, आहे बरोबर, वर्गीय हो व्यंजन सर. आहे। त्यामुळे ते जे पुढील व्यंजन आहे क, त्याच्या वर्गातील अनुनासिक वर्ण, आता क वर्गातील अनुनासिक वर्ण कोणता आहे?
क ख ग घ ग, ङ ङ ग. ग, कोणता आहे? ग, ङ आहे. म्हणून अनुस्वाराच्या ग. जागेवर ङ केला आणि शब्द तयार झाला अंक. समजलंय? सर हम्म. सर मग संस्कृत मध्ये लिहिताना आपण जेवढे अनुनासिक वाले व्यंजन आहेत, अनुस्वारचे हम्म. व्यंजन आहेत, ते सगळे असेच लिहिले जाणार. हो, अशीच लिहिले जाणार. जसं अंग शब्द आहे, अंग. ठीक आहे, बरं झालं उदाहरण लवकर मिळालं. अंग शब्दामध्ये सुद्धा इथे खाली अंग शब्द घेऊयात आपण. आता इथे विसर्गाच्या पुढे कोणता आलेला आहे? गो, धन ग. ठीक आहे, काय तयार होईल? अंग. अंग. ठीक आहे, अंग. वर्गीय व्यंजन आहे, क वर्गातील तिसरं व्यंजन आहे, क ख ग. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. क ख ग घ कोणताही वर्ण आला तरी सुद्धा आपल्याला अनुस्वाराच्या जागेवर काय करायचं आहे? ंग म्हणजेच पुढील वर्णाच्या वर्गातील अनुनासिक व्यंजन करायचं आहे. आता याला सुद्धा अपवाद म्हणून एक नियम दुसरा येतो, अनुनासिक संधीचा नियम येतो, जो की परसवर्ण संधीचा अपवाद आहे. ज्या वेळेस आपण व्यंजन संधीमध्ये अनुनासिक संधी पुढे शिकणार आहोत, त्यावेळेस मी तुम्हाला तो अपवाद सांगणार आहे. या ठिकाणी म्हटलेलं काय आहे की वर्गीय व्यंजन आले तर अनुस्वाराच्या जागेवर पुढील व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिक व्यंजन करायचं आहे अनुस्वाराच्या जागेवर. ठीक आहे, परंतु याच नियमाला अपवाद पुढे एक नियम येतो की जर अनुस्वाराच्या अनुनासिकाच्या पुढे व्यंजन आलं, कोणतं व्यंजन? पाचवं व्यंजन, त्यावेळेस मात्र त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन करायचं आहे. पुढे येईल तो नियम, पुढे येईल त्यावेळेस तो अपवाद मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे परसवर्ण संधीचा नियम समजलाय? सर आवाज नाही येते. परसवर्ण संधीचा नियम समजलाय? हो. हो, सर. ठीक आहे, जसं कम धन टकह. इथे कोणतं व्यंजन आलेलं आहे पुढे? यहाँ पर कौन सा व्यंजन आया पुढे? ट आया है. ट, ठीक है, ट, ट वर्ग का अनुनासिक व्यंजन कौन सा है? न. ट ठ ड ढ ण. इसलिए अनुस्वार के स्थान पर न कर दिया और शब्द बन गया कंटकः। और ये ऐसे ही लिखना संस्कृत में सही है, कंटकः। ठीक है, श्याम सर धनतः। कंटक म्हणजे कंटकः काटा, कंटक म्हणजे काटा, ओके सर. काटा मराठीमध्ये काटा. ओके सर. हम्म. ठीक आहे, सर श्याम. हम्म. ते अंक शब्दाचं ते पुन्हा उच्चार सांगा ना थोडा. विग्रहामध्ये असंच उच्चारण होईल जिथे जिथे अनुस्वार असेल तिथे. परंतु ज्यावेळेस शब्दामध्ये लिहिला जाईल अंक ङ ग, अंग शब्द म्हणतो ना आपण, अंगच म्हणतात. जे व्याकरण शिकलेले नाहीत, अडाणी लोक सुद्धा अंग म्हणतात, बरोबर की नाही? अंगाला साबण लाव, बरोबर म्हणतात ना? हा. ते अंग, अंग उच्चारण आहे, अंग अंग. तसं अंक. तसंच सर ते संकटनाशने शब्द वापरतो आपण समजा. हम्म. सं मग कसं संकटनाशने तो असं न टाईप होतो तो हा, थोडं न उच्चार. सारखं उच्चारण होतं, परंतु ंग उच्चारण आहे ते. संकट. हा म्हणजे आपण जेव्हा ते माहेश्वर सूत्राने म्हणतो एओग म्हणतो आपण एओंग. ए ओंग म्हणतो. हा एओंग म्हणतो, तसं ओन थोडस नाही क म्हणत, टाईप येतं ते. नाही परत म्हण माहेश्वर सूत्र. एओन असं एओन नाही ओन. म्हणत आपण, एओग म्हणतो, एओंग. हा, ग म्हणतो, ए ओंग ंग. हा तर तसंच आपण ते संकटनाशने मग त्याच्यामध्ये न सारखं हे होतं मग. संकट नाही ना, न सारखं नाही होत, थोडस ऐकायला येतं. संकट गच उच्चारण होतं. संकट, संकट म्हणत नाही आपण. संकट जर म्हटलं तर न च उच्चारण येतं, परंतु संकट, संकट.
आता तिथे पुढे क आलेला हा आहे म्हणून आपल्याला स्पष्ट क च उच्चारण नाही जाणवत. तसं इथे अंग, अंक हा हा. म्हणजे सरावाने. श्लोकच्या हिशोबाने थोडं. हा, पुढे कोणतं वर्गीय व्यंजन आहे, जसं की क वर्गामध्ये क, ख, ग, घ. आता खच्या पुढे जर च्या पुढे ख आला तर तिथे थोडा उच्चारण बदलू शकतो च, परंतु त्याचं मूळ जे उच्चारण आहे ते असंच आहे. हम्म. ठीक आहे सर. जसं की शंख शब्द आहे. आज काय झाले काय माहिती, उदाहरण लवकर सापडायला लागले. शंख, इथे च्या पुढे ख आलेला आहे. बरोबर. आता इथे मात्र बऱ्यापैकी न च उच्चारण इथे जाणवतं. शंख. बरोबर ना. हो सर. परंतु त्याचा उच्चारण आहे. त्या च उच्चारण महत्वाचं आहे. ते झालं पाहिजे. जरी थोडं न पुढे ऐकायला येत असेल तरी शंग, म्हणजे शंग, असं असं जे हुंकार येतो ते मूळ उच्चारण आहे त्याचा. समोरचं वर्ण जसं येईल त्या हिशोबाने थोडं थोडं ट्राय करायचं म्हणायचं. हा, बरोबर. परंतु जो हुंकाराचा जो उच्चारण आहे सारखा शंग, असा शंख, ते यायला पाहिजे. हो सर. ठीक आहे. आता आलंच हे उदाहरण शंख, तर याचा विग्रह काय होईल परसवर्ण संधीनुसार? कोण सांगताय? श श वर अनुस्वार प्लस ख. बरोबर, छान. ठीक आहे. समजलंय? परसवर्ण संधी समजली आहे? हो सर. ठीक आहे. अनुस्वाराच्या पुढे सोप्या आहेत अनुस्वार संधी आणि परसवर्ण संधी. अनुस्वार संधी काय आहे, तर हलंत म च्या पुढे कोणतंही व्यंजन आलं तर त्याचा अनुस्वार करायचा आहे. आणि अनुस्वाराच्या पुढे वर्गीय व्यंजन आलं तर अनुस्वाराच्या जागेवर त्या पुढील व्यंजन ज्या वर्गातील असेल त्या वर्गातील अनुनासिक वर्ण अनुस्वाराच्या जागेवर करायचा आहे. जसं पम, धन, चमह, पंचमह. ठीक आहे. पुढे च आलेला आहे, च च ज य, पंचमह. असं. बाकी संत उदाहरण तर प्रसिद्धच आहे. सम, धन, तह, त, थ, द, ध, न, म्हणून अनुस्वाराच्या जागेवर आपण न केला, संत. आणि याच संधीच्या नियमावरती अनुस्वाराच्या उच्चारणाचा नियम आपण उच्चारण नियम या प्रकरणामध्ये आपण तिथे शिकलो होतो. अनुस्वाराचं उच्चारण कसं करायचं आहे, तर अनुस्वाराचं उच्चारण हे पुढील व्यंजनावरती अवलंबून आहे, असं आपण तिथे शिकलो होतो. आठवतंय? तर ते कोणत्या संधीच्या आधारावरती आहे, तर या परसवर्ण संधीच्या आधारावरती आहे. समजलंय? हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे. काही शंका आहे? नसेल तर आपण इथे थांबूयात, कारण की पुढे आपण जश्त्व संधी शिकणार आहोत. ठीक आहे. तिला शिकायला वेळ लागणार आहे, त्यामुळे आपल्याला पूर्ण एक वर्ग या संधीसाठी पाहिजे. त्यामुळे आज आपण फक्त अनुस्वार आणि परसवर्ण अशा 2 संधी आपण शिकलो आहोत. सर, परसवर्ण संधी. बोल राहुल. तर आपण पहिली संधीचा उघडा का, मला स्क्रीनशॉट घ्यायचा होता. हा, घे. अजून काही शंका आहे? हो सर, चला. सर फर्स्ट स्लाइड एकदा काढा ना, व्यंजन संधीवाली ती, म्हणजे त्याचा हा, ओके स्क्रीनशॉट ओके, राहिला मला ठीक आहे, घ्यायला. ठीक आहे. सर बोला ना मॅम. सर, जे तुम्ही PDF पाठवल्या होत्या हम्म, त्याच्यात हम्म. 3च PDF आहेत, कुठल्या कुठल्या याच्या नाही आहेत संधीच्या? कोणती PDF? तर फक्त बुद्धिस्ट संधीपर्यंतच पाठवले होते होमवर्क तुम्ही. साठी दिलेल्या PDF सर. होमवर्कला का? हा, आहेत ना, मी पाठवायचं विसरलो असेल. 3च संधी, वृद्धी संधीपर्यंत पाठवलंय. हा, 3 आणि सर PDF. आमचं जे काही चुकलं आहे, 3 PDF पाठवले असतील ना मी? हा, वृद्धी संधीपर्यंत. आहेत, पुढच्या पण आहेत, मी पाठवतो, माझ्या लक्षात नसेल. हा, सर आणि ह्या 3 संधींचे आन्सर पाठवू शकता?
शकता का? म्हणजे आमचे कुठले चुकले ते आम्ही चेक करतो. दीर्घ गुण आणि वृद्धी का? हा, दीर्घ गुण आणि वृद्धी. ठीक आहे, चालेल. आपण एकदा सगळ्यांनी होमवर्क जर केला ना, तर आपण ते क्लासमध्ये पण डिस्कशन घेऊ शकतो. कोणत्या संधीचं काय काय उत्तर आहेत उदाहरणांचं. म्हणजे ते काय होईल ते बरं होईल. परंतु बऱ्यापैकी जण सोडवतच नाहीत. ठीक आहे, घेऊयात आपण. मी पाठवतो माझे तुम्हाला. काही ठीक आहे. कारण माझे काही चुकलेत पण माझ्या लक्षात नाही येते नेमकं कुठले चुकले ते. चालेल चालेल, मी पाठवतो. याचे घेतलेत स्क्रीनशॉट? हो सर. थांबूया तिथे आपण. शुभरात्री हो सर्वेभ्यः. सर. शुभरात्री. शुभरात्री आचार्य. शुभरात्री आचार्य. शुभरात्री.